अखेर सोन्याच्या दरानं लाखांचा टप्पा गाठलाय। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे। जीएसटी सह सोन्याचा दर 1 लाखांच्या पुढे गेलेला आहे। मागच्या अनेक दिवसापासून जी चर्चा होती, सर्वसामान्यांच्या मनात काहीशी भीती होती की सोनं 1 लाखाच्या पुढे जाईल, महाग होईल, आणि अखेर जीएसटी सह सोन्याचा दर आता 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे। 1 लाखाचा टप्पा अखेर सोन्यानं गाठलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सचिन, अखेर आता जीएसटी सह सोनं 1 लाखाच्या पुढे गेलेलं आहे, काय नेमकं व्यापाऱ्यांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? चांदीच्या दरात ही भाववाढ सुरू आहे। एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात जो टेरिफ वॉर सुरू आहे त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे, कारण अमेरिका आणि चीन ह्या दोन मोठे देश आहेत, यांची अर्थव्यवस्था देखील मोठी आहे आणि एकंदरच या दोघांमध्ये जो टेरिफ वॉर सुरू आहे त्याचा एकंदर परिणाम हा सुवर्ण बाजारावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चीनकडून विक्रमी सोन्याच्या दरात गुंतवणूक सुरू आहे, त्यामुळे सातत्याने सोन्याचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे भारतामध्ये लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना देखील मागणी वाढली आहे, त्यामुळे कुठेतरी सोन्याचे दर हे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरच वर्षभरामध्ये आपण जर बघितलं तर सोन्याच्या दरात तब्बल 30 ते 40 हजारांनी वाढ झालेली आहे आणि ही विक्रमी वाढ आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांचा जो कल आहे तो सोन्या चांदीकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज जर आपण बघितलं तर कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालट सुरू आहे, त्यामुळे सातत्याने सोन्याचे दर वाढत आहे। आज जर आपण जळगावात बघितलं तर सोन्याचे दर हे लाखाच्या उंबरठ्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज देखील 1000 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे। चांदी देखील 1 लाखाच्या पार गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी सातत्याने सोन्याचे दर वाढत आहे, रोज काही ना काही सोन्याच्या दरात वाढ होत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। एकदा दर स्थिर झाल्यानंतर ग्राहक जास्तीत जास्त सोने खरेदी करण्यासाठी निघतील असं एक वातावरण आपल्याला सुवर्ण बाजारात दिसतंय आणि त्यामुळे सुवर्ण बाजारावर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी ग्राहक देखील नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।